पीएम किसान योजना शेतकऱ्यांची आवडती योजना म्हणून ओळखली जाणारी ही योजना. याच योजनेतून एकदम 2.5 लाख शेतकरी वगळले गेलेत. ना वाद ना घोषणा आणि बहुतेकांना तर कारणही कळलं नाही. पण आज आपण या व्हिडिओत ना सरकारला दोष देणार आहोत ना शेतकऱ्यांना, अर्थात कोणालाही दोष न देता यामागे खरं कारण काय, ज्या कारणांमुळे शेतकरी वगळले गेलेत त्यामागची प्रतिक्रिया काय, त्यामागच्या प्रक्रिया काय आणि पुढचा उपाय समजून घेऊ. म्हणजे एकही शेतकरी हप्त्यापासून वंचित राहणार नाही. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवे ॲग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी वगळले जाण्याची मुख्य कारण काय आहेत, नवीन डेटा चेकिंग सिस्टीम कशी काम करते, शेतकऱ्यांच्या मिसमॅच माहितीची समस्या आणि खरंच कोण पात्र नाही कोण पात्र आहे आणि पुढे शेतकऱ्यांनी काय पावलं उचलायची आहे. पहिलं मोठं कारण, एक कुटुंब एक लाभार्थी नियम. पीएम किसान मध्ये सुरुवातीपासूनच हा नियम होता. एका कुटुंबात एकच व्यक्ती हा पात्र राहील. पण अनेक वर्ष सत्यापन इतकं कडक नव्हतं आणि म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही हप्ते मिळत होते. आता मात्र आधार, फॅमिली आयडी, जमिनी मालकी आणि बँक खाते हे सगळं एकत्र जोडल्यामुळे एकाच कुटुंबात 2 लाभार्थी असतील तर एकाच नाव आपोआप हटवलं गेलंय. ही मोठी संख्या यामुळेच कमी झालीय. दुसरं कारण ते म्हणजे जमिनीची नोंद अद्ययावत नसेल तर मिसमॅच ही खूप मोठी समस्या आहे. समजा जर का तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन व अर्ज असेल व अर्ज मुलाच्या नावाने, काही जणांची जमीन ही अद्याप फेरफार केलेली नाही आणि काही गावांमध्ये 7/12 अद्ययावत नाहीये. सिस्टीमला एकच प्रश्न पडतो, जमीन कोणाच्या नावावर. माहिती मिसमॅच असेल तर नक्कीच तुमचा पीएम किसानचा हप्ता थांबू शकतो. तिसरं कारण, डेटा सिस्टीम. आता ते खूप कडक झालंय. पूर्वी दस्तऐवज मॅन्युअली तपासले जायचे. आता नवीन सिस्टीम मध्ये डुप्लिकेट आधार, डुप्लिकेट बँक अकाउंट्स होत वेगवेगळ्या गावांमध्ये एकाच व्यक्तीचं रजिस्ट्रेशन एकाच जमिनीवर दिसतंय. म्हणजे एका जमिनीवर 2 लोकांचे दावे, हे सगळं सॉफ्टवेअर ऑटो डिटेक्शनने पकडलं जातं. आता हे सगळं डुप्लिकेट दिसलं की अर्थात नाव हटवलं जातं. चौथं कारण ते म्हणजे सर्वात महत्वाचं, ज्याचा व्हिडिओ वारंवार आम्ही घेऊन येत असतो, ई-केवायसी आणि लँड केवायसी न केलेली असल्यामुळे. सरकारने अनेक वेळा सांगितलं ई-केवायसी करा, लँड केवायसी करा, पण ग्रामीण भागात माहिती वेळेवर पोहोचली नाही. कधी तांत्रिक अडचणी आल्या किंवा कधी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष देखील केलं. काही ठिकाणी लोकांना प्रक्रिया नीट समजली नाही. अशी प्रकरणं सर्वात जास्त वगळल्या गेलेल्या नावांमध्ये दिसतात. पाचवं आणि महत्वाचं कारण, आयकर भरलेले किंवा नॉन एलिजिबल कुटुंब हे आहे. नियम स्पष्ट आहे, आयकर भरलेल्या व्यक्तींना पीएम किसान मिळत नाही. सरकारी नोकरी असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्य यात पात्र नाहीये आणि पूर्वी हे क्रॉस चेक होत नव्हतं, पण आता हे मोठ्या प्रमाणात क्रॉस चेक होतं. का? तर आता डाटाबेस एकत्र केल्यामुळे अनेक नाव ऑटोमॅटिकली नॉन एलिजिबल मध्ये गेली आहे आणि काही शेतकऱ्यांकडे समस्या नाही तरी हप्ता बंद झाला. तर मग का? हे मात्र सर्वात महत्वाचं आहे. आता यामागं संभाव्य कारण काय असू शकतात तेही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगते. बँक खाते इनॅक्टिव्ह, आधार लिंकिंग पूर्ण नाही, नावात स्पेलिंग मिसमॅच, गावाचा चुकीचा पिन, चुकीची जन्मतारीख आणि अपूर्ण दस्तऐवज, जुन्या बँक अकाउंटवर पैसे जात होते त्यामुळे अकाउंट बंद झाला. ही छोट्या चुका पण सिस्टीमसाठी ह्या मोठ्या अडचणी असतात. मग आता शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्टेप 1 ती म्हणजे पीएम किसान स्टेटस चेक करा. आधी पोर्टलवर जाऊन नेमकं कारण काय आहे ते बघा. बहुतेकांना लँड सीडिंग रिक्वायर्ड, आधार मिसमॅच, फॅमिली डुप्लिकेट असं दिसतं. स्टेप 2 ते म्हणजे ई-केवायसी लगेच करा. सीएससी केंद्र मोबाईलनेही तुम्ही करू शकतात. त्याचाही व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊनच येऊ. नंबर 3 जमीन नोंदणी 100% अपडेट करा. फेरफार प्रलंबित असेल तर पूर्ण करा. स्टेप 4 आपल्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन फॉर्म भरा. स्टेप 5 बँक खाते व आधार लिंकिंग तपासा. नाव, डेट ऑफ बर्थ, खाते नंबर जुळायला हवेत. कोणताही दोष न देता पाहिलं तर या घटनेमागील मुख्य कारण हेच दिसतं की ते म्हणजे डेटा सिस्टीम आता कुठेतरी कडक झालाय. डुप्लिकेट व मिसमॅच डेटा हटवला गेलाय आणि पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने आपली कागदपत्र अत्यंत गरजेचे ठेवणं गरजेचं आहे, अर्थात अचूक ठेवणं महत्वाचं आहे. ही प्रक्रिया अजिबात गुंतागुंतीची नाहीये, पण योग्य पद्धतीने केल्यास हप्ता पुन्हा तुमचा सुरू होऊ शकतो. चला तर मग या हप्त्यापासून तुम्हाला ही काढलं असेल तर आजच आपली मी जी काही सांगितली ती महत्वाची कामे करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पालवे ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.